नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आषाढ महिन्यामध्ये दीप अमावास्या येते. या दीप अमावास्याचा नक्की काय अर्थ आहे, का केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा? चला तर मग आज आपण जाणून घेऊया. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दीप अमावास्येला घरातील सर्व दिव्यांची विशेष पूजा करण्याची एक प्राचीन आणि धार्मिक परंपरा आहे. आपल्या घरातील अंधार दूर करून प्रकाशाचे स्वागत करण्याचा हा एक पवित्र सण आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करावी. पूजा विधी काय आहे, नैवेद्य काय दाखवतात, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. दीप अमावास्येच्या दिवशी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी घरातील सर्व लहान मोठे दिवे, समई, लामण दिवे किंवा पितळी दिवे स्वच्छ करून धुवून ठेवावेत. दिवे लखलखीत स्वच्छ करणे हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात लक्ष्मी आणि आनंदाचे स्वागत करण्याचे प्रतीक मानले जाते. पूजेसाठी हळदी कुंकू, अक्षदा, सुगंधी फुले, गजरे, रेशमी वस्त्र आणि गूळ घालून तयार केलेले कणकेचे गोड दिवे तयार ठेवावेत. कणकेचे दिवे पूजेमध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात, ज्यामुळे पूजेचे फळ हे द्विगुणित होते. पूजा करण्यासाठी स्वच्छ चौरंग आणि पाटावर तांदळाची रास पसरून ठेवावी. त्यावर धुवून वाळलेले सर्व दिवे व्यवस्थित एका ओळीत मांडावेत. दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून वाती टाकाव्यात आणि ते सर्व दिवे प्रज्वलित करावेत. सर्वप्रथम पूजेची सुरुवात म्हणून श्री गणपतीचे स्मरण करून गणपतीची पूजा करावी. त्यानंतर सर्व दिव्यांना हळदी कुंकू व्हावी, अक्षदा, सुगंधी फुले अर्पण करावीत. प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावून वस्त्रमाळ अर्पण करून त्यांची मनोभावे पूजन करावे. पूजेनंतर दिव्यांना फुलोरा, लाह्या, गुळाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर गुळ घालून तयार केलेल्या कणकेच्या दिव्यांनी इतर सर्व दिव्यांची आरती करावी आणि त्यांना भावपूर्ण ओवाळावे. या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि मांगल्याचा वास राहतो. या काळात येणाऱ्या सूर्यग्रहणाचा दीप अमावास्या पूजेवर आणि धार्मिक विधींवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. त्यामुळे भाविकांनी मनात कोणतीही शंका न ठेवता नेहमीप्रमाणे आनंदाने आणि पूर्ण श्रद्धेने दिव्याची पूजा करावी. आषाढ महिन्याच्या अमावास्येला महाराष्ट्रात दीप अमावास्या, दिव्याची अमावास्या किंवा दिव्याची अवस म्हणून साजरे केले जाते. हा दिवस श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येत असल्याने त्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. या दिवशी घरातील दिवे, समया, निरंजने आणि लामण दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. अमावास्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेले रात्र, त्यामुळे प्राचीन काळी या रात्री अंधार अधिक जाणवत असे. अशा वेळी दिवा हा प्रकाश, ज्ञान, आशा आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच अमावास्येच्या अंधारात दीप प्रज्वलित करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आध्यात्मिक संदेश या परंपरेतून देण्यात आलेला आहे. दीप हा केवळ प्रकाश देणारी वस्तू नसून हिंदू संस्कृतीत तो अग्नी, सूर्य, ज्ञान आणि दैवी तेजाचे प्रतीक मानला जातो. म्हणून दीप अमावास्येला दिव्याची पूजन करून त्यांच्या माध्यमातून जीवनातील अज्ञान, नकारात्मक आणि अंधकार दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या दैनंदिन जीवनात दिव्याचे मोठे महत्व आहे. पूर्वीच्या काळात घरातील प्रकाशासाठी तेलाचे दिवे, समया आणि निरंजन याचाच आधार होता. त्यामुळे वर्षभर प्रकाश देणाऱ्या या साधनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून दीप अमावास्येकडे पाहिले जाते. दीप अमावास्या म्हणजे केवळ दिवे लावण्याचा दिवस नाही, ती प्रकाशाचे महत्व जाणून देण्यासाठी आपल्या परंपरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि श्रावणाच्या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याची मंगल सुरुवात आहे. या दिवशी दिव्याची पूजा करताना केवळ एक धार्मिक विधी म्हणून न पाहता माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश वाढू दे, घरात सुख, शांती, मांगल्य नांदू दे, अशी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्यातील अमावास्येला दीप अमावास्या असे म्हणतात, तर या अमावास्येला गटारे अमावास्या देखील म्हटले जाते. हा दिवस पितृपूजनासाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी घरातील पितरांचे तर्पण केले जाते. पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजाविधी केल्या जातात. तसेच पितृपूजन करताना नैवेद्य दाखवला जातो. काही चूक झाली असेल तर आपल्या पितरांची या दिवशी माफी मागितली जाते. नद्यांमध्ये स्नान करण्याचे सुद्धा या दिवशी विशेष महत्व आहे. या अमावास्येच्या नावाप्रमाणेच या दिवशी दिव्याची पूजा केली जाते. त्यामुळे या अमावास्येला दीप अमावास्या असे म्हटले जाते. दिव्यांची पूजा का केली जाते? तेजाचा सन्मान. दिवा हे प्रकाश, ज्ञान, सकारात्मक आणि आरोग्याचे प्रतीक आहे. अंधार दूर करून जीवनामध्ये प्रकाश आणणाऱ्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. आषाढ संपून पवित्र श्रावण महिना सुरू होतो.
श्रावणात घरोघरी अनेक पूजा अर्चा होतात. या धार्मिक कार्याची सुरुवात दिव्यांच्या पूजनाने केली जाते. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात असणारी ओलसरपणा, कीटक, आजारपण दूर करून घरात लक्ष्मीचा वास राहावा यासाठी दीप प्रज्वलन केले जाते. दिव्यांच्या पूजेने घरातील दुःख, दारिद्र्य, इडापिडा टळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अंधार आणि नकारात्मक दूर करणे या सणाचा मुख्य उद्देश आहे. दिव्याच्या प्रकाशाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असा समज आहे. तसेच वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण पाळला जातो. दिव्यांची प्रार्थना. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरंतु मे पाप, दीपज्योती नमस्तुते. अशा प्रकारे दिव्यांची पूजा करून दिव्यांनाही प्रार्थना करावी. तर अशा प्रकारे दीप अमावास्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्याचे पूजनाचे खूप महत्व आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी सुद्धा दीप अमावास्ये दिवशी अशा प्रकारे दिव्यांचे पूजन करून ही अमावास्या साजरी करावी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.